भाषा, साहित्य व संस्कृतीच्या समृद्धतेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून अभ्यासक व संशोधकांनी अधिक संशोधन करावे असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी केले। गुरुवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा व वाङ्मय संकुलाच्या वतीने PM उषा विभागाच्या सहकार्याने भाषा, साहित्य आणि डिजिटल टेक्नॉलॉजी या विषयावर आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा बोलत होते। यावेळी व्यासपीठावर शिवाजी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर अनिल गवळी, भाषा व वाङ्मय संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे, कार्यशाळेचे समन्वयक डॉक्टर शिवानंद तळवळ, डॉक्टर तानाबाई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी प्रभारी कुलगुरू डॉक्टर दामा म्हणाले, आज देशभरात विविध भाषा बोलल्या जातात। प्रत्येक भागातील बोलीभाषा व मातृभाषा वेगळी असते। भाषा, साहित्य आणि संस्कृती या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। डिजिटल युग आणि तंत्रज्ञानामुळे यामध्ये मोठे बदल होताना आपण पाहत आहोत। यावेळी डॉक्टर गवळी म्हणाले, भाषा, साहित्य, समाज आणि संस्कृती या सर्व गोष्टी एकमेकात गुंतल्या आहेत। आता डिजिटल तंत्रज्ञानामुळे या विषयाची व्याप्ती वाढली आहे। तंत्रज्ञानामुळे भाषा व साहित्यामध्ये बदल होण्याबरोबरच परिणाम देखील होत आहे। त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे विशिष्ट भाषा आणि साहित्य निर्माण होत आहे, मात्र त्यात नाविन्यता असणार नाही। आज जगभरात रोबोटचा वापर वाढला आहे, त्यालाही भाषेचाच आधार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी डॉक्टर गौतम कांबळे यांनी भाषा आणि वाङ्मय संकुलाचा या शैक्षणिक वर्षातील हा दुसरा कार्यक्रम असल्याचे सांगून विद्यार्थी व संशोधकांसाठी संकुल सतत प्रयत्नशील असल्याचे सांगितले। यावेळी डॉक्टर रघुनाथ कडाकणे यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नानासाहेब गव्हाणे यांनी केले, तर आभार डॉक्टर तानाबाई पाटील यांनी मानले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।